रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. उद्या संकष्ट चतुर्थी आहे आणि बघा शुक्रवार आहे. तर अर्थात बऱ्याच महिलांना संकष्ट चतुर्थीचा उपवास हा असतोच. उपवास आपण पकडतो, सेवा करतो, तर त्याचबरोबर आपण उपाय देखील करू शकतो. तुम्हाला जर करायचा असेल तर तुम्ही आवर्जून करा. तुम्हाला याचं नक्कीच चांगला अनुभव येईल. आता हा उपाय कशासाठी आहे तर बघा, तुमची कुठलीही इच्छा असेल, कठीणातली कठीण इच्छा असेल, मात्र ती मनोभावाने तुम्ही हा उपाय करून ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. त्याचबरोबर बघा, तुम्हाला कोणी त्रास देत असेल तर त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. पण बघा, सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे, तर सकाळी लवकर उठायचं आहे. अर्थात आपल्या घराची साफसफाई झाल्यानंतर अंघोळ करून घ्यायची. सगळ्यात आधी देवघरातली देवांची पूजा करायची. जेव्हा आपण देवघरातील देवांची पूजा करणार आहोत तेव्हा आपल्याला गणपती बाप्पाच्या मूर्तीवर पंचामृताने झालं तर अतिशय उत्तम, नाहीतर स्वच्छ पाण्याने ओम गणगणपते नमः म्हणत अभिषेक करायचा आहे. अथर्व शीर्षम येत असेल तर ते म्हणत अभिषेक करा. गणपती बाप्पांना स्वच्छ पुसून जागेवरच जिथे तुम्ही ठेवता तिथे ठेवलं तरी चालेल. गणपती बाप्पाला हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आवर्जून दाखवा. बघा, देवघरातली देवांची पूजा करा, तुळशीची पूजा करा. गणपती बाप्पाची आता आपल्याला बघा उपाय करायचा आहे. तर बघा, सगळ्यात आधी आपण घरातली पूजा वगैरे करून घ्यायची. नंतर एक तांब्याभर पाणी घ्यायचं, 2 उदबत्त्या घ्यायच्या आणि आपल्याला ना एका झाडाजवळ जायचं आहे. तर कुठलं झाड, तर रुईचं. रुई म्हणजे पांढरी रुई, स्क्रीनवर तुम्हाला फोटो दिसत असेल तशा रुईच्या झाडाखाली तुम्हाला जायचं आहे. ते जल जे आहे ते अर्पण करायचं आहे आणि 2 उदबत्ती तुम्हाला तिथे लावायचे आहेत. काडीपेटी सोबत घेऊन जायची आणि बघा, तुम्हाला तुमचा उजवा हात त्या रुईच्या झाडाला लावायचा आहे आणि तुमची इच्छा जी आहे ती सांगायची आहे. आणि मी हे एक पान तोडते आहे तुमच्या इच्छेसाठी, तर ते तुम्हाला सांगायचं आहे. मग नंतर तुम्हाला ते पान जे आहे ते तोडायचं आहे, नमस्कार करायचा आहे, मनोमन इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि माफी देखील मागायची आहे. कारण तुम्ही आपण झाडाचं पान तोडलं त्यासाठी. एखादं छान छोटंसं किंवा तुम्हाला छान फक्त तुटलेलं फुटलेलं असं खराब झालेलं पान नका, चांगलं पान तोडा. तर ते घेऊन तुम्हाला घरी यायचं आहे. अर्थात जाताना येताना कुणाशी बोलायचं नाही, कुणाला काही सांगायचंही नाही. घरी आल्यानंतर आसन घेऊन देवघरासमोर बसायचं. आधी पान स्वच्छ धुवून घ्यायचं आणि कुंकवाने तुम्हाला गंध तयार करायचा आहे. कुंकू जे आहे ते भिजवून घ्यायचं आहे आणि तुम्हाला एखादी काडी किंवा काहीतरी तुम्ही घ्या की ज्याने तुम्हाला लिहिता येईल. तर त्याच्यावरती ना तुम्हाला एक मंत्र लिहायचा आहे. तो मंत्र लिहायचा आहे. तर मंत्र आहे गणेश गायत्री मंत्र. हा मंत्र जो आहे तो मनोकामनासाठी खूप शक्तिशाली मंत्र मानला जातो. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. हा मंत्र तुम्हाला लिहायचा आहे. आता बघा, जे पान तुम्ही आणलं आहे त्याचा जो चोपडा म्हणजे असा मऊ मऊ भाग असतो ना, त्या साईडला तुम्हाला लिहायचं आहे. मागच्या साईडनी नाही लिहायचं, जिथे प्लेन असतं ना तिथे लिहायचं आहे. ते लिहिल्यानंतर तुम्हाला त्याच्याच खाली तुमची जी इच्छा आहे अगदी 3 ते 4 शब्दांमध्ये लिहा. जास्त मोठं लिहत बसू नका. म्हणजे बघा, तुमचं घर होण्यासाठी, मुलाला नोकरी लागण्यासाठी, तुम्हाला कोणी त्रास देत आहे तर त्याचा त्रास कमी होण्यासाठी, अशी जी तुमची इच्छा आहे तुम्हाला व्यवस्थित तिथे लिहायची आहे. ती लिहून झाल्यानंतर ते पान जे आहे ते गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे. त्यावरती हळदी, कुंकू, अक्षदा, लाल फूल अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर 21 दुर्वांची जुडी देखील तिथे अर्पण करायची आहे. आता हे पान तिथे गणपती बाप्पासमोर ठेवून तुम्हाला तिथेच बसून 108 वेळा हा जो काही मी तुम्हाला गणेश गायत्री मंत्र सांगितलेला आहे तो मंत्र तुम्हाला 108 वेळा म्हणायचा आहे. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. हा मंत्र तुम्हाला 108 वेळा म्हणायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला 1 वेळा गणपती अथर्व शीर्षम बोलायचं आहे. तुमची जी काही तुम्ही इच्छा त्या पानावर लिहिली आहे ती तुम्हाला बोलून दाखवायची आहे. मनोमन ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. हे सगळं झाल्यानंतर गणपती बाप्पांची तुम्हाला आरती करून घ्यायची आहे. अर्थात तुमचा उपवास नसेल तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. तर हे सगळं केल्यानंतर दिवसभर तुम्हाला ते पान तिथेच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते पान आणि त्यावरती जे काय अक्षरा किंवा तुम्ही जे काय फूल किंवा ते दुर्वांची जुडी अर्पण केली ते सगळं साहित्य जसंच्या तसं घ्यायचं आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला ते सोडून यायचं आहे. आता बघा, तुमच्याकडे वाहतं पाणी नाही आहे किंवा खूप लांब आहे तर तुम्ही ते तुमचे जे काही तुम्ही निर्माल्य असतं ना, फुलं
बिलं जिथे टाकता तिथे देखील तुम्ही ते पान टाकू शकता. मात्र बघा, जेव्हा तुम्ही उपाय करणार आहात तर कुणाला सांगू नका. कुठलाही उपाय करत असताना तो आधी कुणाला सांगायचा आणि करायचा असं नाही करायचं. आपल्याजवळच जेव्हा तुमच्याकडनं ते उपाय म्हणजे तो पूर्ण होईल, तुमची जी काही इच्छा असेल ती पूर्ण होईल, तेव्हा तुम्ही दुसऱ्याला तो उपाय सांगू शकता. पण मी करणार आहे, मी करतीये असं तुम्ही कुणाला सांगायचं नाही आहे. बघा, त्याचबरोबर गणपती अथर्वशीर्षम, गणपती स्तोत्र तुम्हाला पूजा देखील करायची आहे, हे सेवा देखील करायची आहे. संध्याकाळी चंद्राला स्वच्छ पाण्यामध्ये थोडंसं कच्चं गाईचं दूध टाकून जल देखील अर्पण करायचं आहे. ओम सोम सोमाय नमः म्हणून चंद्राची पूजा देखील करायची आहे. नंतर परत संध्याकाळी गणपती बाप्पांची आरती करायची. गणपती बाप्पांना जमलं तर मोदकांचा नैवेद्य आवर्जून दाखवा. लाल फुलं, दुर्वांची जुडू आवर्जून अर्पण करा. आणि जी काही तुम्ही उपाय मी तुम्हाला सांगितला आहे तो करणार आहात तर तो आपल्या पॉझिटिव्ह एनर्जीने, सकारात्मकतेने करा आणि विश्वास ठेवा की तुमची ती इच्छा नक्की पूर्ण होईल. या व्हिडिओची माहिती जर तुम्हाला आवडली, व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक नक्की करा.